नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर कुंडे. आज तृतीय वर्ष पेपर मानव संसाधन विकास यामध्ये आज मानव संसाधन विकासाची उद्दिष्टे या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण मानव संसाधन काय आहे, त्याचबरोबर भारतामध्ये त्याची स्थिती काय आहे, त्याचबरोबर मानव संसाधन विकास हा कुठल्या पद्धतीने कुठल्या मार्गाने होऊ शकतो, मानव संसाधन विकासामध्ये काय बाबी अपेक्षित आहेत, या सर्व बाबी आपण एकूण त्या ठिकाणी बघितल्या. आज आपण ह्या मानव संसाधन विकास याची उद्दिष्टे काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहे, त्याच्यासाठी ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट या ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंटची ऑब्जेक्टिव्स उद्दिष्टे काय आहेत हे आज या ठिकाणी बघू. मानव संसाधन विकासामध्ये आपण महत्त्वाची बाब म्हणजे उपलब्ध मानव संसाधन जे आहे, या उपलब्ध मानव संसाधनाच्या क्षमतेचा पूर्णपणे विकास, म्हणजे क्षमतेचा त्यांची उपलब्ध क्षमतेचा पूर्ण विकास हा मानव संसाधन विकासामध्ये अपेक्षित असतो. म्हणजे उपलब्ध मानव संसाधनाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेणे हे या मानव संसाधन विकासामध्ये अपेक्षित असतं. मानव संसाधन विकासात व्यक्तीच्या क्षमतेचा पूर्ण विकास साधण्यासाठी एकात्मिक व सुनियोजित धोरणांची व कार्यक्रमाची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता आहे, ह्या क्षमतेमध्ये भिन्नता आहे. काही व्यक्ती या तांत्रिकदृष्ट्या अतिशय सक्षम असतात, काही व्यक्ती त्या सामान्य कार्याच्या दृष्टीनं अतिशय कार्यक्षम असतात, तर काही व्यक्ती जे आहे ह्या कमी क्षमतेच्या असतात, तर काही व्यक्ती ह्या अधिक क्षमतेच्या असतात. अशा प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण क्षमतेचा विकास करण्यासाठी जे आहे ते एकात्मिक आणि सुनियोजित अशा धोरण व कार्यक्रमाची आवश्यकता मानव विकास संसाधनामध्ये प्रतिपादित केलेली आपल्याला दिसून येते. या दृष्टिकोनातून भारतामध्ये अनेक स्वरूपाचे मानव संसाधन विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये या मानव संसाधन विकासामध्ये आपण बघतो की ठिकठिकाणी म्हणजे अगदी दुर्गम भागापर्यंत शिक्षणाची चांगल्या प्रकारे व्यवस्था ही केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर भारतीय शिक्षणाचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हा मान्यता पावलेला आपल्याला दिसून येतो. कारण आज जर बघतो आपण इंग्लंडमध्ये बेस्ट डॉक्टर्स जे आहेत ते मॅक्झिमम बेस्ट डॉक्टर्स हे इंडियन्स म्हणजे भारतीय आहेत. त्याचबरोबर USA मध्ये जर मॅक्झिमम बेस्ट सॉफ्टवेअर इंजिनियर्स जे आहेत ते USA इंडियन्स आहेत, भारतीय आहेत. आणि अशा पद्धतीनं विविध देशामध्ये आपलं मानव संसाधन जे आहे हे पसरलेलं आहे आणि ते भरपूर क्षमतेनं कार्य करीत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण ह्याला अतिशय विरोध केलेला आहे मित्रांनो, की आपलं मानव संसाधन बाहेर जाऊन इतरांच्या विकासासाठी काम करतं. परंतु ह्या लोकांमुळे बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या देशाला सुद्धा काय होतं, फॉरेन करन्सी जे आहे, विदेशी चलन हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर जागतिकीकरण, खाजगीकरण ह्यानंतर आता या बाबीला काहीही महत्त्व राहिले नाही की आपलं मानव संसाधन हे आपल्या देशामध्येच कार्य करावे किंवा काही अशा स्वरूपाच्या ह्या काही आता संकल्पना मागे पडलेल्या आहेत. जसं आपण बघतो की संपूर्ण जग ही आज एक बाजारपेठ होऊन बसलेली आहे, त्याला कुठल्या देशामध्ये विभागणं आज फार कठीण होऊन बसलेलं आहे. आपण बघतो की अनेक लोक असे आहेत की जे राहतात एका ठिकाणी आणि त्यांचा व्यवसाय हा काही 4-5 देशामध्ये पसरलेला असतो. अशा पद्धतीच्या ह्या आधुनिक युगामध्ये आपलं जे संसाधन आहे ते नाना विविध देशांमध्ये पसरलेलं आहे आणि त्यामधनं काय होतं, आपल्या देशालाही रेव्हेन्यू जनरेट होतो किंवा आपली इतर मार्गाने त्यांच्या एकूण व्यवहारातून किंवा त्यांच्या कुठल्याही बाबीतून काय होतं, आपल्या देशाला सुद्धा विदेशी चलनाची या ठिकाणी भरपूर मदत ही होत असते. अशा ह्या मानव संसाधनाच्या एकूण विकासासाठी काय लागतं, एकदम सुनियोजित अशा स्वरूपाचा एकात्मिक अशा स्वरूपाचे कार्यक्रम, धोरण हे असायला पाहिजे.
कारण मानव संसाधन ह्यांच्या विकासासाठी सुनियोजित पद्धतीने आपण जर प्रयत्न केले तर त्यामध्ये सर्व एकूण पिढ्याने पिढ्या ह्या बाबी काय होईल की घडत जाते, हे विकसित होत जाते. आणि यामध्ये जर आपण कुठे त्रुटी ठेवली तर त्यामध्ये जो काही एका पिढीचाही जर गॅप पडला तर काय होईल की एकूण मानव संसाधनाच्या विकासावर याचा दूरगामी परिणाम हा सुद्धा होऊ शकतो. आपण बघतो की नियोजन आयोग या संदर्भात सातत्याने प्रयत्न करीत आलेले आहे. आजचं नीती आयोग आहे, त्याची धोरणे, त्याची उद्दिष्टे ही फार मोठ्या प्रमाणावर आणखी स्पष्ट व्हायची राहिलेली आहे. त्याचमध्ये नियोजन आयोगाचं आपण बघतो, नियोजन आयोगामध्ये मानव संसाधन प्रत्येक क्षेत्रातील मानव संसाधन हे सक्षम कशा पद्धतीने राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येते. यामध्ये असणारं भारत सरकारचे स्वतंत्र मंत्रालय मानव संसाधन विकास मंत्रालय हे सुद्धा आपण बघतो की वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी काय करतं की या शिक्षणाची सुविधा प्रत्येक पातळीवर आणि अधिक लोकांना आवश्यक त्या सर्व लोकांना कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असलेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर संशोधन आहे, उच्च शिक्षण आहे, याच्यासाठी विविध स्कॉलरशिपच्या माध्यमातून फंडिंग हे मंत्रालय करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. आज आपण बघतो की संशोधनासाठी PhDसाठी खूप मोठ्या प्रमाणावर फंडिंग गव्हर्नमेंट करत आहे आणि नाना विविध स्कॉलरशिप आज मुलांना अवेल होत आहेत आणि त्यामधून अनेक मुलं या संशोधनाच्या मार्गावर अग्रेसर झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन प्रकल्पसुद्धा विविध संस्थांना, शैक्षणिक संस्थांना, त्या फॅकल्टीजना हे देण्यात येतात. त्या माध्यमातून अनेक मुलांना त्या ठिकाणी त्याचा सराव किंवा त्याची प्रॅक्टिस ही त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर हेच मुलं परत विदेशामध्ये विविध ठिकाणी संशोधनासाठी पुढे गेलेले हे दिसून येतात. ही बाब कशामुळे शक्य होऊ शकली? कारण या मिनिस्ट्रीने किंवा त्याच्याशी अफिलेटेड ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, यांनी या मुलांना काय केलं, सुनियोजित पद्धतीनं विविध एकात्मिक कार्यक्रम धोरणातून त्यांना त्या ठिकाणी या बाबीसाठी प्रमोट केलं आणि त्याचा लाभ किंवा त्याचे पुढचे फायदे म्हणजे हे विद्यार्थी या ठिकाणी संशोधन मार्गावर अतिशय अग्रेसर झाले आणि ते आज आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व करून त्या ठिकाणी संशोधनाचं कार्य अधिक पुढे घेऊन जात आहे. त्याचबरोबर आपण बघतो की जसं की स्पेस रिसर्च आहे, त्या स्पेस रिसर्चमध्ये किंवा बेसिक रिसर्चमध्ये नाना विविध असे इन्स्टिट्यूशन्स आहेत. ह्या नाना विविध इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्या विद्यार्थ्यांना फार पूर्वीपासनं म्हणजे अगदी 12वीपासनं शालेय जीवनापासनं ह्या संशोधनासाठी मुलांना प्रोत्साहित करतात. आपण बघतो की ऑलिम्पियाड आहे, ऑलिम्पियाडसारख्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर आपण बघतो की बेसिक रिसर्चबाबत, सायन्सबाबत काही परीक्षा आहेत. या माध्यमातून त्या मुलांना ही तयारी करायला सुनियोजित पद्धतीनं ह्या योजना भाग पाडतात आणि त्यामधून जो मुलगा यामध्ये अधिक क्षमतेचा किंवा अधिक पात्रतेचा दिसून येतो त्याला त्या ठिकाणी या बेसिक रिसर्चसाठी काय करण्यात येतं, प्रमोट करण्यात येतं. आणि त्यानंतर त्याचप्रमाणे आपण स्पेस रिसर्चही बघितलं. स्पेस रिसर्चसाठी सुद्धा अनेक स्वरूपाच्या फंडिंग या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात आणि त्यानंतर या मेन स्पेस रिसर्च मध्ये या मुलाचा समावेश हा पुढे चालू होत असतो. अशा पद्धतीने सुनियोजित पद्धतीनं हे एकूण जे आहे हे एकूण मानव संसाधन विकासाचे जे प्रयत्न जे आहेत हे होत असतात. मानव संसाधन विकास हा केवळ शैक्षणिक सुविधाच पुरवल्या किंवा या बाबीतूनच प्राप्त होईल असे नाही, तर मानव संसाधन विकासासाठी आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी आपण बघतो
की विविध स्वरूपाचे खेळ प्रकार यांना प्रोत्साहन देण्यात येते, त्यामध्ये त्यांचा समावेश करून घेण्यात येतो. आणि त्याचबरोबर मुलांना त्या ठिकाणी कवायती होतात, शारीरिक श्रम होतात. या कवायतीतून, व्यायामातून मुलांची शारीरिक क्षमता ही जी आहे ती वाढीस लागते. त्याचबरोबर शारीरिक क्षमता आणि मानसिक बौद्धिक क्षमता याचासुद्धा मोठ्या प्रमाणावर विकास या अशा ॲक्टिव्हिटीजमुळं होत असलेला आपल्याला दिसून येतो. शिक्षण, आरोग्य व इतर जे बौद्धिक प्रकार आहेत यामध्ये या येणाऱ्या पिढीला चालना ही शासनाच्या ह्या सुनियोजित धोरण आणि योजनेतनं मिळत असलेलं किंवा देण्यात येत असलेलं आपल्याला दिसून येते. या मानव संसाधन विकासाची उद्दिष्टे, मानव संसाधन विकासाची जी उद्दिष्टे आहेत या उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट म्हणजे मानव संसाधनाच्या योग्यतामध्ये वाढ करणे. मानव संसाधनाची जी काही योग्यता आहे या योग्यतेमध्ये वाढ करणे. प्रत्येक व्यक्तीची आपली एक स्वतंत्र अशा स्वरूपाची एक पर्सनॅलिटी असते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची आपली ठराविक क्षमते किंवा ठराविक योग्यता ही सुद्धा असते. ती योग्यता, प्रत्येक व्यक्तीची एक योग्यता ही एका पातळीपर्यंत, एक कॉमन लेवल ज्याला आपण म्हणू, या कॉमन लेवलपर्यंत कायम असलेली आपल्याला दिसून येते. असे असले तरी ह्या क्षमतेमध्ये, ह्या योग्यतेमध्ये वाढ कशा प्रकारे आपल्याला करता येईल यासाठी या मानव संसाधन विकास कार्यक्रम उद्दिष्टांमध्ये तरतूद करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. जसे आपण बेसिक रिसर्चचं एक उदाहरण घेतलं, जर एखादा व्यक्ती किंवा एखादा मुलगा, एखादा विद्यार्थी हा जर बेसिक सायन्समध्ये खूप टॅलेंट असणारा किंवा आवड असणारा असला, तर अशा वेळी ह्या विविध परीक्षे माध्यमातून, या विविध संशोधन कार्यक्रमातून त्या विद्यार्थ्याला चान्स मिळाला पाहिजे किंवा त्याला समावेश करून घेता आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर का केमिस्ट्रीबाबत एक चांगली योग्यता असेल तर त्याला ह्या केमिस्ट्रीबाबतच्या विविध ज्या काही योजना आहेत किंवा विविध जे कार्यक्रम आहेत यामध्ये त्याचा सातत्याने समावेश जर आपण करून घेतला तर निश्चितपणे त्याची योग्यता, ह्या केमिस्ट्री या विषयामध्ये असणारी त्याची योग्यता यामध्ये निश्चित प्रमाणात वाढ होऊ शकेल. आणि ज्यावेळेस एका ठराविक काळानंतर ज्यावेळेस संशोधनामध्ये तो विद्यार्थी त्या केमिस्ट्रीचं त्या ठिकाणी आपलं योगदान देईल, त्यावेळेस निश्चितच अपेक्षेपेक्षा ते योगदान कितीतरी चांगलं असेल असं आपण म्हणू शकतो किंवा आपण बघू शकतो. अशा पद्धतीनं अनेक वेळा अनेक लोकांची आपण उदाहरण सांगतो. यामध्ये भारताचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सुद्धा आपण उदाहरण सांगतो. डॉक्टर मनमोहन सिंगची कॅपॅबिलिटी, योग्यता ही अगोदरच वाखाणण्याजोगी होती, जी की अनेक लोकांनी लक्षात घेतलं आणि त्यांना मग बाहेर शिक्षणासाठी प्रमोट केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं आपण बघतो की आज आर्थिक ज्ञानातून आपले विचार, आपले मत आज मांडले, त्याचबरोबर आपल्या विविध संशोधनातून, बेस्ट ॲनालिसिसमधून त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे ही शोधून दाखविलेली आपल्याला दिसून येतात. आज एक ख्यातनाम अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. आपल्या देशाचं एक मोठं प्रतिनिधित्व त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्या काळामध्ये अशा पद्धतीनं ह्या त्यांच्या योग्यतेमध्ये वाढ किंवा त्यांच्या योग्यतेचा विस्तार ही त्या ठिकाणी सुनियोजित पद्धतीने होऊ शकला, त्यांना प्रमोट करून होऊ शकला. अशा पद्धतीनं प्रत्येक ह्या मानव संसाधनाच्या असणाऱ्या योग्यतेमध्ये, त्या योग्यतेमध्ये त्याच्या मॅक्झिमम लेवलपर्यंत वाढ करणे हे
या ठिकाणी मानव संसाधन विकासाचे एक मोठे उद्दिष्ट असलेले आपल्याला दिसून येते. मानव संसाधनाचा अधिकाधिक उपयोग करणे ही बाब खरं तर मानव संसाधनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची अशी आहे की उपलब्ध जेवढं काही मानव संसाधन आहे त्या सर्व मानव संसाधन उपलब्ध मानव संसाधनाचा अधिक उपयोग करणे. दुर्दैवाने भारतामध्ये सुरुवातीच्या काळात आपण बघतो की उपलब्ध मानव संसाधनाचा खऱ्या अर्थाने हवा त्या प्रमाणात उपयोग होऊ शकला नाही. आपण आपल्याजवळ मानव संसाधन हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून सुद्धा आपण अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणाला चालना दिली आणि ज्यावेळी आपण यांत्रिकीकरणाला अधिक चालना दिली या अधिक चालनेतनं काय झालं की मानव संसाधन हे दुर्लक्षित काही प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते आणि हे दुर्लक्षित झाल्यामुळं आपल्या देशामध्ये काय झालं एक नवीन समस्या बेरोजगारी ही तयार व्हायला लागली. खरं तर ज्या ठिकाणी मानव संसाधन हे अधिक प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणची प्रॉडक्टिव्हिटी ही काय व्हायला पाहिजे अधिक प्रमाणात वाढायला पाहिजे. आणि ही प्रॉडक्टिव्हिटी कधी वाढू शकते जेव्हा ह्या उपलब्ध मानव संसाधनाचा तुम्ही योग्य अधिक प्रमाणात उपयोग हा घेत असता त्यावेळी काय होतं की प्रोडक्टिव्हिटी त्या देशातली वाढू शकते. परंतु आपल्याकडे त्याकडे दुर्लक्ष झाल्या कारणाने काय झालं की बेरोजगारी ही एक नव्याने निर्माण होणारी समस्या ही याचंच एक फार मोठं योगदान आहे की आपण आपल्याकडे असणारं उपलब्ध मानव संसाधनाकडे दुर्लक्ष करून आपण काय केलं यांत्रिकीकरणाकडे. आपण यांत्रिकीकरण हे एक कुठल्या तरी विकसित देशाचं एक मॉडेल स्वीकारून किंवा त्यांच्याकडे बघून आपण करण्याचा प्रयत्न केला. विकसित देशांनी यांत्रिकीकरणाला चालना याच्यासाठी दिली कारण बहुतांशी विकसित देशामध्ये हवं त्या प्रमाणात मानव संसाधन उपलब्ध नाही आहे. जे की अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये हे फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे जसे की भारत. मग भारतामध्ये जे काही मानव संसाधन आहे त्याचा महत्तम आणि पूर्ण वापर हा करणे हे एक मानव संसाधन विकासाचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर मानव संसाधन विकासामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्षम असे कर्मचाऱ्यांची निर्मिती करणे हे सुद्धा अपेक्षित आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्षम असे कर्मचारी निर्माण करणे. ते क्षेत्र लोकप्रशासन असो रेव्हेन्यू असो ते क्षेत्र सायन्स असो ते क्षेत्र टेक्नॉलॉजी असो ते क्षेत्र वॉटर मॅनेजमेंट असो ते क्षेत्र डिझास्टर मॅनेजमेंट असो कोणतंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये आपण सक्षम अशा पद्धतीचे कर्मचारी तयार करू शकलो पाहिजे. आणि ह्याचं जे ज्ञान आहे किंवा हा जो प्रयत्न आहे हा आपला केव्हापासून झाला पाहिजे. हा आपला प्रयत्न जो आहे तो प्रयत्न हा प्रामुख्याने शालेय लेवलपासूनच शाळेच्या पातळीपासूनच हा आपला प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण बघतो की या सर्वच क्षेत्रामध्ये आपण सक्षम अशा स्वरूपाचे कर्मचारी या ठिकाणी तयार करू शकतो. ह्या कर्मचाऱ्यांना किंवा ह्या उपलब्ध मानव संसाधनाला आपण शालेय स्तरापासून जर तयार करत गेलो आणि त्यानंतर ज्या काळात ते प्रोफेशनल लेवलपर्यंत येतात त्या प्रोफेशनल लेवलपर्यंत येते त्यांचं स्पेसिफिकेशन करून आपण त्यांचं स्पेशलायझेशन हे जर अधिक इम्प्रूव्ह करत गेलो तर त्यामधून काय होईल की प्रत्येक क्षेत्रासाठी असे स्पेशलाइज्ड पर्सोनेल्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. आणि मानव संसाधन विकासामध्ये ह्याच बाबी या ठिकाणी काय अपेक्षित असलेलं आपल्याला दिसून येते. कार्यक्षम कर्मचाऱ्याचा पुरवठा वाढविणे ही जी प्रक्रिया ही जी आत्ता आपण बघितली की मानव संसाधन विकासामध्ये हे प्रत्येक क्षेत्रामध्ये काय करणे असे सक्षम कर्मचारी जे आहे हे सक्षम कर्मचारी तयार करणे
याचबरोबर आपण म्हणू की केवळ हे सक्षम कर्मचारी तयार करूनच नाही तर यांचा पुरवठा सातत्याने वाढवला पाहिजे. हे जे स्पेसिफिकेशन करून स्पेशलाइज्ड पर्सनल्स या ठिकाणी आपण जे तयार करतोय हे अधिक प्रमाणात तयार झाले पाहिजे. त्यांची कमतरता आपल्याला कधीही जाणवली नाही पाहिजे. केवळ मानव संसाधन असून चालत नाही, तर ह्या मानव संसाधनाची कार्यक्षमता, या मानव संसाधनाची उपयोगिता, या मानव संसाधनाची योग्यता हे महत्तम पातळीपर्यंत आपण आणू शकलो पाहिजे. आणि ह्या महत्तम पातळीनंतर ह्यांचं स्पेसिफिकेशन करून एक स्पेशलाइज्ड पर्सनल्स बनवून ह्याचा पुरवठा आपण सातत्याने कसा होईल किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला कधीही कमतरता ही भासणार नाही याचंही आपलं नियोजन असायला पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्राला आपल्या कर्मचाऱ्यांना अधिक प्रमाणामध्ये सातत्याने चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याची ही उत्तम व्यवस्था जी आहे ही आपण या ठिकाणी करायला पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांचा पुरवठा हा सातत्याने वाढत गेला पाहिजे. ह्या बाबीचं एक उद्दिष्ट मानव संसाधन विकासाचा असलेला आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये विकासाचा आपला टप्पा हा गाठता आला पाहिजे. प्रत्येक क्षेत्र हे दोन घटकांच्या प्रभावाने आपले विकासाचे लक्ष्य जे आहे ते गाठू शकत असतील. यामध्ये पहिलं जे क्षेत्र आहे ते की त्यांच्याकडे उपलब्ध असणारी साधन सामुग्री आणि दुसरं जे घटक आहे तो घटक म्हणजे उपलब्ध विशेष ज्ञान असणारा प्रशिक्षित कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग. केवळ या दोन घटकांपैकी कोणताही एक घटक असणे म्हणजे एक क्षेत्र आपल्या विकासाचे उद्दिष्ट गाठू शकत नाही. तर दोन्ही घटक त्याच प्रमाणामध्ये व्यवस्थित जर उपलब्ध असतील तर हे क्षेत्र विकासाचे उद्दिष्ट गाठू शकतात. एकूण देशाचं विकासाचे उद्दिष्ट जर आपल्याला साध्य करायचे असेल तर महत्त्वाची बाब ही आहे की या ठिकाणी आपण प्रत्येक क्षेत्राचा त्या प्रमाणामध्ये विकास हा साध्य करू शकलो पाहिजे. आणि हे विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी महत्त्वाचं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे कार्यक्षम योग्यता प्राप्त असे कर्मचारी किंवा मानव संसाधनाची उपलब्धता असते. त्या क्षेत्रामध्ये जे काही ठराविक विकासाचे उद्दिष्ट आहे हे या मानव संसाधनाच्या उत्तम क्षमतेने त्यांच्या उत्तम गुणाने हे या ठिकाणी आपण साध्य करू शकतो. अशा पद्धतीनं या प्रत्येक क्षेत्रामध्ये विकासाचे उद्दिष्ट गाठणे हे एक मानव संसाधन विकासाचे उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येते. या सर्व क्षेत्रांच्या विकासातून आपण काय गाठू शकतो तर देशाच्या विकासाचे उद्दिष्ट. जसं आपण पूर्वीच्या पंचवार्षिक योजना यामध्ये जर बघितलं, ह्या पूर्वीच्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व बाबीची तरतूद करण्यात आलेली होती. इन्फ्रास्ट्रक्चर असो, ॲग्री, यांत्रिकीकरण, इंडस्ट्रीज, त्याचबरोबर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, त्याचबरोबर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, या सर्व बाबी ज्या आहेत या सर्व बाबीची एक काही ठराविक अशी उद्दिष्टे निश्चित करण्यात येत होती. आणि ह्या सर्व क्षेत्राने जर आपली ही ठराविक उद्दिष्टे गाठली तर एकूण जो आहे देशाच्या विकासाचं लक्ष्य ते निश्चित करण्यात आलेलं होतं. ते आपण गाठलं की नाही हे त्यानंतर आपण स्पष्ट करू शकत होतो.
अशा पद्धतीनं जर उत्तम मानव संसाधनाने प्रत्येक क्षेत्राचा विकास करून देशाच्या विकासाचे लक्ष्य गाठणे हे एक या मानव संसाधन विकासाचे आपण बघतो उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येते. कोणत्याही देशाकडे जर योग्य, कार्यक्षम, प्रभावी असे जर मानव संसाधनाचे भांडवल उपलब्ध असेल तर निश्चितच त्या देशाला जागतिक व्यवस्थेमध्ये सुद्धा एक मानाचे स्थान असते. मित्रांनो, ह्याचे एक चांगलं उदाहरण आपण देऊ की आज सॉफ्टवेअर ह्या सेक्टरमध्ये आपल्या बेस्ट ह्युमन रिसोर्समुळं आपल्याला त्या सेक्टरमध्ये जगामध्ये एक मानाचं स्थान निश्चितच प्राप्त झालेलं आहे असं मला वाटते. काही छोटे छोटे देश आहेत की ज्यांच्या उत्तम मानव संसाधनांच्या विशेष योगदानातून विकसित देशसुद्धा हे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मानतात किंवा त्यांच्या आपल्या पॉलिसीजमध्ये अनेक त्यांच्या बाबीचा हे या ठिकाणी समावेश करीत असलेला आपल्याला दिसून येईल. तर एकूण जागतिक व्यवस्थेमध्ये सुद्धा त्या देशाला मानाचं स्थान मिळत असते. याचबरोबर हे जे बेस्ट ह्युमन रिसोर्स देशाचं एक फार मोठं मानाचं आणि महत्त्वाचं भांडवल आहे, जे की देशाचे विकासाचं कोणतंही लक्ष्य हे निश्चितपणे गाठवू शकते. धन्यवाद.